उत्तर प्रदेशमधील गंभीर गुन्ह्यातील संशयितास पोलिसांनी ठोकल्या बेड्या। उत्तर प्रदेशच्या महूमधील अलीनगर येथे खून आणि खुनाचा प्रयत्न करणाऱ्या एका संशयिताला नाशिक पोलिसांच्या मदतीने उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय। सत्येंद्र खरवार असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे। सत्येंद्र खरवार याच्यावर उत्तर प्रदेशात विविध पोलीस ठाण्यात तब्बल 13 ते 14 गंभीर गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय। मागील काही दिवसांपासून उत्तर प्रदेश पोलीस यांच्या तपासावर होते, मात्र तो अनेक महिन्यांपासून फरार होता। या संशयिताला पकडून देणाऱ्याला उत्तर प्रदेश पोलिसांनी 50,000 रुपयांचं बक्षीस देखील जारी करण्यात आलंय। पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे या संशयिताला अटक करण्यात आली आहे। वाराणसी STFचे उत्तर प्रदेश येथून एक टीम या ठिकाणी आरोपीच्या शोधात आलेली होती। सदर आरोपीचं नाव आहे सत्येंद्र महेंद्र खरवार। हा 166/2024 कोपागंज पोलीस ठाणे येथून तो फरारी होता। त्याच्यावर खून आणि खुनाचा प्रयत्न असे 13 ते 14 गुन्हे दाखल होते। त्याच्यावर UP गव्हर्नमेंटने 50,000 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेले होते। सदर आरोपी हा आमच्याकडे एका कंपनीत काम करत असल्याबाबतची माहिती प्राप्त झाली। सदर ठिकाणी आमचे DB पथकाचे श्री ढाकणे आणि कांदळकर या ठिकाणी गेले। त्यांनी सदर आरोपीचा शोध घेतला, तो त्या ठिकाणी मिळून आला। त्याला शिताफीने पकडून STF वाराणसी यांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे। साधारण सर किती दिवसापासून नाशकात वास्तव्यास होता, काय नेमका प्रकार? तो नाशकात फेब्रुवारी 2025 पासून आला असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे। तसेच सदर कंपनीत तो गेले 4 दिवसापासून काम करत असल्याची माहिती प्राप्त आहे। त्याच्यावर कोणकोणते गुन्हे आहेत सर? त्याच्यावर खून आणि खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत। आपल्याकडे तो 307 या गुन्ह्यामध्ये तो पाहिजे आरोपी होता, त्याला त्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। हा संशयित गेल्या अनेक महिन्यांपासून अंबड MIDCच्या एका खासगी कंपनीत काम करत होता। त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याला उत्तर प्रदेशातील असल्याचं सांगितल्यावर गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।